तुम्ही इथे मृण्मयीची जी साडी पाहिली होती हाफ अँड हाफ, सो ह्याच्यामध्ये ही आपली मोरखण पैठणी आहे. सो हाफ अँड हाफ आहे, पूर्ण साडीवर मोर आहेत आणि पदरावर मोर आहे. ह्या साड्या बनायला कमीत कमी 4 दिवसाचा कालावधी. त्या बाईच्या अंगावर ही जी साडी आहे तुम्ही जर बघू शकत असाल, ज्याला आम्ही चंद्राणी खण म्हणतो, ह्या साडीने इतिहास घडवला होता. ह्याला आम्ही आमचं सिग्नेचर लुक म्हणतो, जे गेलं होतं उर्मिला कानेटकरवर आपल्या सेकंड वेव्ह ऑफ लॉकडाऊनच्या वेळेस. गुढीपाडव्याचं आम्ही शूट केलं होतं आणि हा कलर आणि हा प्रकार तिच्यावर आम्ही लॉन्च केला होता. 15 सेकंदाची रील फक्त आम्ही सोडली होती आणि ती साडी इतकी व्हायरल गेली की 3 दिवसात जेव्हा आम्ही लॉन्च केली त्या 3 दिवसामध्येच त्याचे कॉपी पेस्ट मारले. तर ही आपली जी आहे ही पंचतारे चंद्रखण पैठणी आहे. खूपच सुंदर. आणि ह्याच्यावर थोडंसं वेगळं केलंय आपण, सिल्वर जरीचं वर्क आपण केलेलं आहे आणि सिल्वर पल्लू आपण ह्याला दिलेला आहे. तर ही साडी आपण अशी सिल्वर काठीची बनवून घेतली. ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. ही आपली मोस्ट सिग्नेचर लुक मधली ही सागा वेडिंग मधली जी आहे, तिने ही परिधान केली होती, तेव्हा हे लुक एकदम व्हायरल गेले. वाह, खूप सुंदर आहे यार. काय कलर आहे, ओरिजिनल पैठणी कलर, पैठणी कलर. येस, ह्याला पण आपण एक वेगळं कॉन्सेप्ट दिलेला आहे. जनरली आपण साड्यांना पल्लू लावतो, सो पल्लू न लावता ह्याच्यावर असेच आपण कंटिन्युएशन मध्येच तो पल्लू कंटिन्यू केलाय. म्हणजे पोपटचा पल्लू, ह्याला लाल कलरचा पल्लू न लावता तसाच रनिंग मध्ये कंटिन्यू केला. ही आपली श्वेतपुष्प, जर बघत असतील केटूला तर आपलं दरवर्षी बाप्पासाठी आपण श्वेतपुष्प सिरीज काढत असतो. वाव साडी. येस, ही कोरा बनारसी आहे. 2 शेड्स आहेत का? येस, हे ऑम्ब्रे इफेक्ट मध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर रंगसंगती अवेलेबल आहे. बट वी आर लॉन्चिंग रॉयल बनारसी. वाव, हा त्याचा काय कॉस्ट ब्लाउज पीस आहे. बनारसी स्टार्ट्स फ्रॉम. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, आज मी तुम्हाला अशी एक डिझायनर दाखवणार आहे. ती सेलिब्रिटींची लाडकी आहे आणि मुळात ना तिचे कपडे खास कशामध्ये बनतात माहिती आहेत का? तर खणखणीत खणामध्ये. सो खणखणीत खण म्हटलं की ऑफकोर्स एकमेव नाव सगळं डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे K2 फॅशन विथ केतकी. सो आज आपण केतकीच्या स्टुडिओमध्ये जाणार आहोत, K2 फॅशनमध्ये. पण तुम्हाला जर K2 फॅशनमध्ये यायचं असेल तर कसं यायचं आहे? तर सगळ्यात आधी तुम्ही ठाणा वेस्टला या. ठाणा वेस्टला तुम्ही आलात ना की माझ्या मागे मॅकडॉनल्ड्स आहे आणि शॉप नंबर 19 मध्ये जाणार आहे मी. बुलेवार्ड मॉलमध्ये आहे हे. आणि जर तुम्हाला स्टेशनवरनं यायचं असेल तर डायरेक्ट लोधा पॅराडाईजची ऑटो बुक करा, म्हणजे लोधा पॅराडाईजची ऑटो करा आणि डायरेक्ट इथे या. सो मॅगडीच्या बाहेर उतरायचं आणि आतमध्ये कसं जायचं मॅगडीपर्यंत आल्यानंतर ते मी तुम्हाला दाखवते. चला या, मला फॉलो करा. सो हे माझीवाड्याला आहे ठाण्यात. सो हा मॉल, हे मॅकडॉनल्ड्स, त्याच्या बाजूचा हा जो गेट आहे त्याच्या आतमधून जायचं. तुम्हाला हे सगळं चिंग्स वगैरे दिसणार, असे चिंग्स वगैरे हे छोटे छोटे स्टॉल दिसणार. त्याच्या आतून सरळ सरळ जायचं. हे आहे इथे A1 ड्रग हाऊस आणि राईट मारायचं आहे तिथून सुद्धा. आणि आपण पोचलेलो आहोत K2 फॅशन डिझायनर स्टुडिओमध्ये. सो आता आतमध्ये जाऊयात आणि केतकीचं सुंदर कलेक्शन बघूयात. सो नवीन काहीतरी लॉन्च पण करणार आहे ती, ते पण बघूयात आणि बाकी सगळं सुंदर असं सेलिब्रिटींचं कलेक्शन बघूयात. या, तर फायनली मी K2 फॅशनमध्ये आलेली आणि माझा ड्रीम व्हिडिओ आहे हा, कारण मला ह्यांचं कलेक्शन खूप आवडतं. आणि मी आता केतकीला भेटते. हाय, कशी आहेस तू? मस्त वाटतं तुला. स्टुडिओ आहे कमाल. आणि स्टुडिओपेक्षा ना कलेक्शन. आज कळालं मला सेलिब्रिटी का फॅन्स आहेत तुझे. आणि मराठी सेलिब्रिटी सगळे, म्हणजे लिटरली आपण सुबोध भावेंपासून म्हणा प्रसाद ओक पर्यंत, पुन्हा प्राजक्ता माळी, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे, उर्मिला कानेटकर, अंकिता वालावलकर, आणि भरपूर सगळे सेलिब्रिटी, रसिका सुनील, सगळे सेलिब्रिटी. आणि इथे सगळे जे तुम्ही खणाचे आउटफिट्स असतात किंवा छान असे तुम्ही त्यांच्या इव्हेंटमध्ये जे सगळे आउटफिट्स बघतात ना, ते सगळे K2 फॅशनचे असतात. आणि म्हणून मला भरपूर दिवसांपासून हा व्हिडिओ करायचा होता, पण मॅडमकडे वेळ नव्हता. वेळ जुळून आलेली आहे अजून दोघांची पण, आणि त्यासाठीच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. सो खूप सुंदर कलेक्शन आहे आणि परफेक्ट
आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण काय काय करणार आहोत. पण ते दाखवण्याआधी मी आजपर्यंत जे माझ्या दालनात आलेली आहेत अशा प्रकारे क्लायंट तर आपल्याकडनं परचेसेस करतात समज, आणि माझे सेलिब्रिटी ज्यांना मी स्टाईल करते माझ्या खणखणीत खणात, तर आज ह्या निमित्ताने तुझं येणं झालेलं आहे. तर आय वुड लव्ह टू स्टाईल यू इन माय खण. वुड यू लाईक टू डू दॅट? अरे का नाही आवडणार, ऑफकोर्स मी किती आज दिवसांपासून वाट आपण हिला बघतेय. एक छानशी एखादी मृण्मयी किंवा एखादी उर्मिला किंवा एखादी सायली संजीव असं काहीतरी बनायला आवडेल, का आम्ही आमच्या साड्यांनाच तशी नावं आहेत. हो का? Yes. Okay, मग ठीक आहे. नाहीतर मी म्हणणार होते की मला सायलीच आवडेल, म्हणजे सायलीच मीच आवडेल, पण ऑफकोर्स त्यांची स्टायलिंग आवडेल मला. येस, जी त्यांच्यावर स्टायलिंग केलेली आहे त्यातलं Yes. तुला कुठलं आवडतंय, सो आपण वी कॅन क्रिएट दॅट लुक Yes. ऑन यू. आता तू सगळ्या साड्यांना अशी नावं पण दिलीस का? मृण्मयी ऍक्च्युली ही नावं आम्ही दिलेली नाहीत. आमची नावं साड्यांवर जे आपले मोटिफ आहेत किंवा डिझाईन आहेत, आमच्या डे टू डे लाईफमध्ये आम्हाला इझी पडावं म्हणून आम्ही चंद्रलेखा, चंद्राणी, चंद्रबाळा अशी नावं दिलेली आहेत. पण त्यांच्या प्रेमामुळे आज तुम्ही बघितलं असेल केटू फॅशनवर आपल्या जवळजवळ सगळं कलेक्शन आपल्या सगळ्या मराठी तारकांवर आपलं लॉन्च झालेलं आहे. तर त्यामुळे आम्हाला आता अशी सवय पडली, आम्हाला जे DM किंवा PP येतात ते मृण्मयीच्या साडीची प्राइस किती आणि अंकिताने घातली त्याची किती. सो आम्हाला आधी किंवा कधी कधी प्राइस किती म्हटल्यावर आम्हीच विचारतो मृण्मयीची की अंकिताची. सो ती आम्हाला ती सवय आमच्या डे टू डे साडीला नावं अंकिता सारी, मृण्मयी सारी, रसिका सारी, म्हणजे पहिल्यांदा असं घडलेलं असेल इतिहास. अगदी 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 सेलिब्रिटींची नावं त्या साड्यांना आणि त्या ड्रेसला होय, होय. गेलेली आहेत है ना. अगदी So आता आपण मी खूप एक्साइटेड आहे मी कशी दिसते बघायला. आपण जाऊयात आणि लगेच मग मला वाटतं Yes. इंटरव्ह्यू आपण पुढचं सगळं आपण ह्यातच त्याच करू. लुक मध्ये करूया. Done. का वेन यू आर इन K2 यू हॅव टू बी इन खण, आय फील. चालेल चल. येस, तुला मी थोडेसे आपले स्टाईल्स दाखवते. मग ह्यातली मी सिलेक्ट करायची का? येस, ह्यातली Okay. तू सिलेक्ट कर. वाव, असं आपण मला म्हणू. मृण्मयी खूप आवडते तुझ्या Yes. ड्रेस म्हणजे अगदी. तुझ्या स्टायलिंग स्टायलिंग मध्ये तिला आम्ही तशी आमच्या केटूची ब्रँड अँबॅसेडरच ती आहे. माझ मी So- मृण्मयीच बनते थोडीशी. अगदी. मग आपण तुला थोडेसे मृण्मयीचेच आपण लुक आपण बघूया. थोडस घागऱ्यामध्ये वगैरे चालेल मला. हो चालेल. वाव, खूप सुंदर हे आहे. सुद्धा आपलं 2021चं मोस्ट व्हायरल आहे, ह्याबद्दल आपण नक्कीच बोलूयात. हम्म. बाहेर पण एक साडी तशीच लावली आहे का? येस येस. खूप सुंदर. क्या बात आहे, हे बघ किती सुंदर. हो, मॉम अँड मी, सुबोध दादा. हो, हे सगळे मॉडेल. ए वाव, हा हा, म्हणजे मला पुढे बघायचंच नाही पण आपण बघूयात कोण कोण मॉडेल आहेत. पण मला हा चालेल. लुक हवाय. हा लेट्स सिलेक्ट दिस फॉर यू. हम्म. आणि वाव, हे हा पण असे खूप सुंदर आपण होता actually. ब्लेझर लुक, खणाचा ब्लेझर आहे हा. आणि हा आपला आतापर्यंतचा मोस्ट व्हायरल आपण म्हणू शकतो. 14 मिलियन रीच मिळालेला आहे आपल्याला ह्यांच्या रीलवर, जो आपला ओनली सिंगल कोलॅब, म्हणजे देर वॉज नो कोलॅबरेशन. सो आपण असंही म्हणू शकत नाही की त्यांचं फुटफॉल त्या रीलवर गेलेलं आहे. जस्ट त्या सगळ्या रेडी झाल्या होत्या आणि आपण आपल्या चेंजिंग रूममधनं त्यांना एक 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 बाहेर यायला सांगितलं होतं. सो दिस खूप ऑल सुंदर. आर काय खूप नाव आहे सुंदर. ह्यांचं, कोणतं, कोकण कलेक्टिव्ह गर्ल्स. वा, कोकण म्हटलं की व्हायरल होणार. व्हायरल होणारच. सो आपण एक प्रयत्न केला होता की खणाची वेगवेगळी रूपं. सो ऑल आर खण सारीज ओनली. सो एकीला असं ड्रेप दिलं, एकीला नऊवार ड्रेप दिलं, एकीला स्कर्टवर दिलं, एकीला लेहंगा दिले, तर एकीला इंडो वेस्टर्न दिलं. सो प्रत्येक वयात प्रत्येक रूपात खण हा उठूनच दिसणार आहे. त्याच्यामुळे आपलं एक ब्रीद वाक्य आहे असं आपण म्हणूयात की असा एकही सण नाही ज्यात खण नाही. वा, खूपच सुंदर यार. ह्याच आहेत ना त्या मुली? येस हे पण किती सुंदर आहे. येस हे अवेलेबल असतात तुझ्याकडे? येस येस, अवेलेबल असतात. आणि मेक टू ऑर्डर ही पण आहे का? म्हणजे ही पण सोशल मीडिया? येस येस, त्यांनी सुद्धा म्हणजे आपल्यात इंटरेस्ट दाखवला होता आणि त्यांचं आपण बेबी शूट जे आपण म्हणतो ते आपण त्यांचं केलं होतं. मला आवडते ही इन्फ्लुएन्सर, खूप गोड आहे ती. अगदीच. सो जसं मी तुला म्हटलं अगेन, मृण्मयी शी ऑलवेज
लाईक खूपच स्किल सुंदर. लवर लुक. आणि तिच्यामुळेच मला वाटतं की मी पण तुझे व्हिडिओज आणि बघायला लागले. मृण्मयी हा नक्कीच एक मोठा दुवा राहिलेली आहे आमच्यात आणि माझ्या मते आपल्या सगळ्याच जे केटू फॉलोवर्स आहेत त्यांच्यामध्ये. मग आपण हा लुक करूयात आज तुझ्यावर. ऑफकोर्स तू सांगशील ते, कारण की मला असं वाटतं की मृण्मयी तुझ्याकडची सिग्नेचर आहे. येस तुझी. येस ऑफकोर्स. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण तिचे जे लुक असतात त्यातलाच मलाही हा खूप आवडला, आपण ह्यावरच जाऊया. येस डेफिनेटली आपण हा एक लुक तुझ्यावर मस्त ट्राय करूया आणि आय होप यू विल लाईक. जाऊ मम्मी चेंज करायला. yes. ठीक आहे चल. अरे वा झाला ना मस्त परफेक्ट. झाला एकदम अगदी तुझ्यासाठीच शिवल्यासारखा झालाय. छान मस्त, मला पण आवडला. So, एकदम परफेक्ट है फिटिंग ना? आहे. तर आपण ह्याच्यावर तुला क्रिएट करणार आहोत सेम मृण्मयीस लुक. चंद्रकोर साडी. येस चंद्रकळा. चंद्रकळा मृण्मयी साडी. येस मृण्मयीस साडी. सुंदर. आपल्या लहानपणी असे कुछ होतायचे काजोलच्या साड्या वगैरे कशा फेमस व्हायच्या. आय होप ते तसाच प्रकार आहे. खूप सुंदर आहे ही साडी. हे खणावर आपलं पूर्ण हँडक्राफ्टेड वर्क आहे. ही जर तुम्ही हे जे पेंटिंग बघू शकत असाल, आता मी तुम्हाला ह्या बाईचं तर महत्व तुम्हाला सांगितलंच, पण त्या बाईच्या अंगावर ही जी साडी आहे तुम्ही जर बघू शकत असाल, ज्याला आम्ही चंद्राणी खण म्हणतो, ह्या साडीने इतिहास घडवला होता. ह्याला आम्ही आमचं सिग्नेचर लुक म्हणतो, जे गेलं होतं उर्मिला कानेटकरवर आपल्या सेकंड वेव्ह ऑफ लॉकडाऊनच्या वेळेस. गुढीपाडव्याचं आम्ही शूट केलं होतं आणि हा कलर आणि हा प्रकार तिच्यावर आम्ही लॉन्च केला होता. 15 सेकंदाची रील फक्त आम्ही सोडली होती आणि 3 दिवसानंतर आम्ही त्याचा मेन रील आम्ही टाकणार होतो. त्या 15 सेकंदाच्या रीलवर ती साडी इतकी व्हायरल गेली की 3 दिवसात जेव्हा आम्ही लॉन्च केली त्या 3 दिवसामध्येच त्याचे कॉपी पीसेस मार्केटमध्ये आले होते. ओ शिट. सो ऑब्व्हियसली हा एका ठिकाणी नक्कीच खूप आनंदाचा क्षण होता की वाव व्हायरल काय म्हणतात हा तेव्हा आम्ही अनुभव घेतला होता. बट ॲट द सेम टाइम ते ब्लंडर सुद्धा फेस केलं होतं की वी आर गेटिंग कॉपीड आणि वी आर आन्सरेबल टू द मार्केट की हे आमचं असं प्रोडक्ट आहे. ऑब्व्हियसली कॉपी प्रोडक्ट वॉज लाईक अ कॉपी प्रोडक्ट ओनली. जिथे आपल्या साडीची कॉस्ट 7,500 होती तिथे त्या साडीची कॉस्ट 750 होती. बिकॉज द मेकिंग प्रोसेसपासून बेस प्रोडक्टपर्यंत सगळं काही वेगळं होतं. पण द ब्लेंडर वॉज दे वेर युझिंग द सेम फोटो विच वी यूज फॉर अवर प्रोडक्ट. तर त्या सगळ्यातनं गेलो, तोही एक काळ बघितला. पण लेटर ऑन रिअलाइज झालं मे बी वी आर अ क्रिएटर, सो कुठलीही चांगली गोष्ट ही मे बी कॉपी होतेच. आणि येस जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सो म्हणून ती नेहमी ओळख आणि त्यातनं बाहेर कसे आलो आणि त्यातच न राहता पुढे कसे गेलो ते करण्यासाठी मग हिच्यावर आम्ही तीच साडी ठेवली. ही आम्हाला नेहमी आठवणी देते, प्रोत्साहनी देते की थांबू नका, पुढे जात राहा. चल आपण आता साड्यांचं कलेक्शन आणि थोडं कलेक्शन बघूयात. जसं मी तुला सांगितलं की प्लेन खणाच्या साड्या ह्या अशा असतात, तर ह्या आपण सेल करतोच इधर ॲज इट इज अशाच्या अशा किंवा ह्याच्यासोबत त्यांना ब्लाऊज पीसचं कॉम्बो करून पाहिजे. प्राइस रेंज सो ह्याची आपली 2,500 पासून 3,000 पर्यंत ह्याची रेंज आहे प्लेन खणाच्या साड्यांची. सो त्याच्यानंतर जी आपली स्पेशालिटी आहे ती हँडक्राफ्टेड वर्कच्या खणाच्या साड्या, खणाची पैठणी. सो ह्याच्यामध्ये ही आपली सगळ्यात स्टार्टिंग बेसिक आहे, ज्याच्यामध्ये आपण साडी पूर्ण प्लेन प्युअर हँडलूम आहे, प्युअर हँडलूम. हे जे वर्क आहे हे पूर्ण हँडक्राफ्टेड वर्क आहे, पॉवरलूम वर्क नाही. एक व्यक्ती एक साडी बनवतो, छपाई होते आणि छपाई नंतर ही वर्क प्रोसेस केली जाते. सो अशा ह्या बेसिक साड्या बनायला सुद्धा जवळजवळ 1 ते 1.5 दिवसाचा कालावधी जातो. त्याला फक्त पल्लू वर्क आहे. सो ही आपली सगळ्यात स्टार्टिंग रेंज आहे ज्याच्यावर फक्त पल्लू आहे. ही काय प्राइस आहे ह्याची? 6,000 पासून सुरुवात होते. 6,000 पासून सुरुवात होते. ओके. त्याच्यानंतर ही तुम्ही साडी बघू शकत असाल की ह्याला आपण पल्लू अटॅच केलेला नाहीये. ही रनिंग साडी आहे, पूर्ण रनिंग, जशी मी ही परिधान केलेली आहे. येस, ही पूर्ण रनिंग साडी. हा कलर आहे माझ्याच साडीतला हा प्रकार आहे. ही पण हँडलूम आहे ना? हँडलूम ही पण हँडक्राफ्टेड वर्क प्रोसेस. आपलं सगळंच हँडक्राफ्टेड आहे. एक साडी बनवायला तरी किती दिवस? ही साडी बनवायला कमीत कमी 3 दिवस जातात. एक साडी का पूर्ण छपाई होते, कस्टमाइज करून पूर्ण छपाई होते. त्याच्यानंतर हे वर्क प्रोसेस याच्यावर होतं. कोलम रांगोळीचे इन्स्पिरेशन ह्याला दिलेलं आहे. चांद सितारा बुट्टी दिलेली आहे. सुंदर.
Yes. ही आपली श्वेतपुष्प, जर बघत असतील केटूला तर आपलं दरवर्षी बाप्पासाठी आपण श्वेतपुष्प सिरीज काढत असतो. सो त्यातलं आत्ता जे रेडीमध्ये आहे ते मी तुला दाखवते. तर श्वेतपुष्प आपण 2 वर करतो, एक खणवर करतो आणि एक कसाऊ साडीवर करतो. कसाऊवर आपलं हँड पेंटेड असतं आणि खणावर आपलं हँड क्राफ्टेड असतं. श्वेतपुष्प नाव देण्याचं कारण श्वेत पांढरा, पुष्प आपलं फूल आणि बाप्पाला जास्वंदाचं फूल असतं म्हणून सगळं श्वेतपुष्प सिरीज हे जास्वंदाच्या फुलाचंच आहे आणि रंग हा पांढराच ठेवलेला आहे आपण. सो एव्हरी इयर आज 3रं वर्ष आता हे झालेलं आहे की आपण श्वेतपुष्प सिरीज काढत येतो. त्याच्यानंतर ही जर तुम्ही इथे मृण्मयीची जी साडी पाहिली होती, हाफ अँड हाफ, सो ह्याच्यामध्ये ही आपली मोरखण पैठणी आहे. सो हाफ अँड हाफ आहे ही, पिंक अँड ब्लू. पूर्ण साडीवर मोर आहेत आणि पदरावर मोर आहेत. ह्या साड्या बनायला कमीत कमी 4 दिवसाचा कालावधी जातो, 4 ते 5 दिवस. का आधी ही साडी तयार केली जाते आणि जसं ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कस्टमायझेशन करून मिळतं. मी पिंक आणि ब्लू केलेलं आहे, तुम्ही पिंक आणि ब्लॅक करू शकता किंवा फक्त तुम्हाला एक रंग हवा असेल तर. जे काही आहे अगदी सगळ्यात जास्त खासियत मी म्हणेन रॅदर दॅन दिस हँडक्राफ्टेड पेक्षा वगैरे पण की यू कॅन क्रिएट युअर ओन साडी. तुम्ही येऊन जसे तुम्ही बघताय की आपल्याकडे चंद्र गेले, सूर्य गेले, तारे गेले, मोर गेले, खूप प्रकारचे मोटिफ आहेत. सो तुम्ही खणाची बेस साडी सिलेक्ट करून त्याच्यावर तुमचं वर्क सिलेक्ट करून. ही अंकिताने नेसली होती, अंकिताने सुद्धा अशी नेसली होती. ही चंद्राणी आणि ह्याच्यावर 3 पोपटांचा पदर आहे. तुम्ही सुद्धा कस्टमाइज करू शकता की मला फक्त चंद्र हवेत आणि मला पोपट नाही, मला मोर हवा आहे. वी कॅन गेट इट अकॉर्डिंग टू युअर चॉईस. आणि त्याचनुसार तुमचा फॅमिली कॉम्बो सुद्धा तयार होतो. मुलांसाठी असेल, लहान मुलांसाठी असेल, मिस्टरांसाठी खणाचं जॅकेट असेल. आपण मगाशी बघितलं. ही आमची जलज, नाही जलज, कमळ. ओके, कमळ. ही जलज खण पैठणी. खूप सुंदर. आणि याच्यावरचं वर्क आपण बघू शकतो की प्रत्येक साडीवरचं ना वर्क आहे, म्हणजे ज्याच्यावरचे मोर आहेत, ज्याच्यावरचे पोपट आहेत, त्याच्यावरचे झाडांपासून, त्याच्या फांदींपासून आणि त्याच्यावर बसलेल्या पक्ष्यांपर्यंत परफेक्ट डिझाईन आहे मंडळी. म्हणजे लिटरली ना छोटं छोटं काम, बारीक बारीक काम हे एकदम म्हणजे त्याच्यात ना प्रेम ओतून केलेलं काम आहे. आणि आपण बघू शकतो की किती प्रॉपर आहे. म्हणजे आपण याआधी बघितलं असेल की हँडक्राफ्टेड म्हटलं ना की ते थोडंसं त्याच्यावर विश्वास बसायला थोडा वेळ जातो, पण यावर हे बघताच ना पाहता क्षणी जे असं प्रेम म्हणतो ना आपण, प्रेम होतं जातं. मी मगाशीच म्हणजे आल्या जेव्हा मला तू साडीचं जे काही आज माझं स्टायलिंग केलेलं आहे त्याच्यावरनच मला कळालेलं की म्हणजे लोकांचं का प्रेम तुझ्यावर आणि मुळात सेलिब्रिटी तुझ्यावर का विश्वास ठेवतात आणि तुझ्यावर का प्रेम करतात हे मला आज कळालेलं आहे. आणि परफेक्ट आणि क्वालिटी लागते त्यासाठी बॉस. सो ती इथेच मिळणार तुम्हाला. ती आणि सगळ्यात महत्वाची आहे का मला हवंय की प्रत्येक केटूचा जो आज आकडा वाढलेला आहे, जसं मी म्हटलं 500 पासून 50,000चा जो टप्पा होता, नक्कीच तो अविस्मरणीय आहे. पण त्या लोकांनी परत परत यावं ही एकमेव इच्छा असेल. ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण वी आर गिव्हिंग द बेस्ट क्वालिटी. क्या बात. सो आपण मेंटेन करतो की जर मोरचे आपण मोटिव्ह केलेले आहेत तर मोरच्याच इन्स्पिरेशनचा आपण पल्लू देऊया. आणि ब्लाऊजला सुद्धा आम्ही ते कस्टमायझेशन देतो की जो पल्लू आहे ना त्याचंच मिनिएचर आपण ब्लाऊज बॅकवर पण देतो. सो दिस ऑल डन अंडर कस्टमायझेशन. ब्लाऊज पीस पण असतो की वेगळा? ह्याच्यामध्ये रनिंग येतो, पण कस्टमाइज तुम्हाला जसा हवाय तसा बनवून मिळतो. मग कधी कोणीतरी ह्याचंच इन्स्पिरेशन घेतं, म्हणजे ह्याचंच मिनिएचर ब्लाऊजवर घेतं किंवा आपली लेडी घेतं किंवा गणपती असेल तर समजा गणपतीचं काहीतरी करून घेतं. सो अकॉर्डिंग टू देअर चॉईस. वा, हे एक पूर्णपणे वेगळं आहे. मला वाटतं ही अंकिताने नाही, ह्यातली सुद्धा अंकिताने एक नेसली होती. येस. सो ही आपली जी आहे ही पंचतारे चंद्र खण पैठणी आहे. खूपच सुंदर. आणि ह्याच्यावर थोडंसं वेगळं केलंय आपण, सिल्वर जरीचं वर्क आपण केलेलं आहे आणि सिल्वर पल्लू आपण ह्याला दिलेला आहे. का ही साडी आपण अशी सिल्वर काठेची बनवून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. काय म्हणजे असं होतंय ना की आता मला वाटतं की महिन्यातून 3-4 फेऱ्या माझ्या तुझ्याकडे. अशा साड्या आपल्या संक्रांत विशेष मध्ये जातात की ब्लॅक कलरचा, आता तुम्ही बघितलं असेल मी स्टॉक ऑलरेडी करायला सुरुवात केलेला आहे ब्लॅकचा. का ब्लॅक साडी बेस घेतात आणि त्याच्यावर अगेन त्यांना जे मोटिफ आवडतं, जे पल्लू आवडतो, पहिली संक्रांत असते किंवा घरातलं हळदी कुंकू असतं, त्यासाठी सुद्धा ते लोक आपल्याकडनं अकॉर्डिंग टू देअर चॉईस अँड बजेट रिक्वायरमेंट आपल्याकडनं त्या साड्या करून घेतात.
आणि मकर संक्रांतीसाठी स्पेशल म्हणजे तूच. वा, खूप सुंदर आहे यार. काय कलर आहे, ओरिजिनल Yes. पैठणी कलर आणि पैठणी खण कलर. कलर. येस, ह्याला पण आपण एक वेगळं कॉन्सेप्ट दिलेला आहे. जनरली आपण साड्यांना पल्लू लावतो, सो पल्लू न लावता ह्याच्यावर असेच आपण कंटिन्युएशन मध्येच तो पल्लू कंटिन्यू केलाय. म्हणजे पोपटचा पल्लू, ह्याला लाल कलरचा पल्लू न लावता तसाच रनिंग मध्ये कंटिन्यू केलेला आहे. सो असे खूप खूप प्रकार आहेत. हे सगळे प्रकार आपण, मला वाटत नाही आपण एका एपिसोडमध्ये सगळंच काही करू शकतो, कारण का करायला घेतलं तर समुद्र आहे. कारण का वी आर 20% वी आर इंटू रिसेलिंग अँड 80% वी आर इंटू क्रिएटिव्ह पार्ट. सो क्रिएशनला ना एंड नाही आहे. बरोबर. जितका विचार करू तितकं कमी आहे. जसं आत्ताच आमची एक ब्राईड 2-4 दिवसांमध्येच आपलं त्याचीही पोस्ट पडेल. जे लोक आले होते त्यांचं विठ्ठल रुक्मिणी असं त्यांची पूर्ण लग्नाची थीमच आहे. ते दोघं परमभक्त होते विठ्ठल रुक्मिणीचे. तर त्यांच्या साडीवर आपण पूर्णपणे वारी, आणि त्यांनी एक श्लोक तयार करून दिला होता. तो पदरावर श्लोक आहे, खाली पंढरीची वारी आहे, आणि जो पंढरीचा नाम असतो, जी ते साईन आपलं जे असतं ते पूर्ण साडीवर आपण ना बुट्टी म्हणून तयार केलेलं आहे. आणि कधी बघायला मिळणार? ते त्यांचं 27 नोव्हेंबरला लग्न आहे. सो आम्ही एक त्यांना मान देऊन आम्ही त्यांना हे केलं की फर्स्ट इट विल गो ऑन देम, त्याच्यानंतर इट विल बी ऑन द पेज ऑफ केटूच्या पेजवर, त्याच्यानंतर आपण ते करू. त्यांच्या कुर्त्यावर आपण मागे रुक्मिणी बनवलेली आहे, आणि तिच्या ब्लाउजच्या मागे आपण विठ्ठल बनवलेला आहे, की त्याच्यासोबत त्याची रुक्मिणी आहे आणि तिच्यासोबत तिचा विठ्ठल आहे. ही अशी एक ओळ. आणि हे असं काहीतरी आम्हाला करायला मिळतं, कारण आपलं केटू इज अ क्रिएटिव्ह कॉर्नर. सो ते खूप छान वाटतं की लोकांचे भाव आपण सातत्यात आणतो. येस. सो आता पुढे काय बघूया? सो हे आपलं खण ही स्पेशालिटी झाल्यानंतर आपण तशाच प्रकारचे मोटिव्ह, जेव्हा लोकांना परत थोडं सिल्क लवर जे आहेत, सो सिल्क साड्यांवर सुद्धा आपण चंद्रतारे, खण आणि इलकल ह्या अगदी आपण म्हटलं तर सीता गीतासारख्या बहिणी बहिणी आहेत. ज्या भागात खण तयार होतो त्याच भागात इलकल, जर तुम्हाला माहिती असेल तर इलकल हे एक शहर आहे, त्याच भागांमध्ये इलकल ह्या साड्या तयार होतात. जसं आपल्या पैठणच्या पैठणी आहेत तशा इलकल गावातल्या इलकल साड्या आहेत. सो ही इलकल साडी सिल्क बेस आहे ही. सो ह्याच्यावर आपण आपले चंद्र तारे असे बनवून घेतलेले आहेत. हे सगळं कलेक्शन तुम्हाला आपल्या पेजवर बघायलाच मिळतं. केटू फॅशन क्लोजेट असं आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजचं नाव आहे. ह्याच्यामध्ये ह्या सिल्कच्या साड्या असल्यामुळे ह्या प्युअर सिल्क हँडलूम मार्क्ड आणि प्युअर सिल्क मार्क्डच्या आहेत, त्याच्यामुळे ह्याची कॉस्ट तशी 10,000 प्लस जाते. पण ज्या आपल्या खणाच्या हँडक्राफ्टेड साड्या आहेत, ज्या खरंच आपले कारागीर आम्ही जीव ओतून त्या करतो, त्याची आपण जर त्याच्या क्रिएटिव्हिटीनुसार बघायला गेली तर आपण खूप बजेट फ्रेंडली कॉस्ट ठेवलेली आहे. कारण का पटकन अगदीच कोणाला वाटलं तर ऍटलिस्ट घेता यावी. सो अजूनपर्यंत आम्ही त्याची ना आमचं ब्रँड म्हणून आहे तशी कॉस्ट न लावता फक्त कारागिरांना आणि आम्हाला एक व्यवस्थित मोबदला मिळावा ही त्याची कॉस्ट ठेवलेली आहे. क्या बात आहे. आणि हे ते जर तुम्ही बघाल तर ह्या सगळ्या, हा एवढाच सेक्शन वी कॅन से की अवर रिसेलिंग सेक्शन आहे, जे आपण आपल्या वेंडर्स कडनं थोडेसे आपल्या चॉईसचे कलर्स बनवून घेतलेले आहेत. हे सगळ्या आपल्या इलकल साड्या आहेत. वाव, हा किती सुंदर कलर आहे. व्हाईट हे 2-3 कलर तुम्ही नक्कीच पाहू शकता. आता जसं पटकन झलक द्यायची तर हा ट्रेडिशनल कलर आहे. हा तुम्हाला इलकल साड्यांमध्ये नेहमीच मिळतो, पण पण हे कलर युनिक आहेत. हे तुम्ही पाहिले तर हे जनरली आपल्याला काय प्राइस असेल तरी ह्या साड्यांची 3,500. ह्या पूर्ण हँडलूम साड्या आहेत आणि ह्याला प्युअर सिल्कचा पल्लू आहे. वाव. आणि हा मोती नाही ना, व्हाईटच आहे ना प्युअर? येस येस येस, मोठी व्हाईट, म्हणजे अगदीच फ्रेश व्हाईट पण नाही म्हणू शकत. आणि पूर्ण हँडलूम मार्क्ड साड्या ह्या येतात. मस्त चापून चोपून बसणार. येस येस, एकदम एकदम. आणि ह्यातला थोडासा आपण कॉर्पोरेट लुक म्हणून जर एखादा आपण प्रकार पाहिला, ज्या माझ्या कित्येक क्लायंट्स त्यांच्या बोर्ड मीटिंग्सना वगैरे सुद्धा ऑप्ट करतात, आम्ही त्याच्यावर ह्यांना कॉर्पोरेट लुक्स ब्लाउजेस करून देतो ह्याच्यावर. सो हा पण इलकलचाच प्रकार आहे, पण ह्याला सेल्फ बॉर्डर दिलेली आहे. सो थोडंसं ह्याचं लुक एक कॉर्पोरेट लुक किंवा एक जॉबसाठी जाणारी जी महिला असते जी पटकन इझी टू हे कॅरी करू शकते हे लुक. सो जस्ट सी, म्हटलं तर पारंपरिक आणि
म्हटलं तर थोडंसं कॅज्युअल, म्हटलं तर पारंपरिक आणि म्हटलं तर थोडंसं कॅज्युअल थोडंसं इंडो वेस्टर्न मध्ये म्हणूया. म्हणूयात. येस येस, कलर्सची खेळल्यामुळे ना ती क्रिएटिव्ह थोडा त्याच्यामध्ये पार्ट उतरलेला आहे. हाच कलर जर आपण अगदीच पारंपरिक रंगांमध्ये काढला दॅट साडी बिकम व्हेरी ऑथेंटिक. आणि हे इथे काय ओढणे आहेत का? येस, ह्या सर्व आपल्या तोच जो आपला हँडक्राफ्टेड खण जो प्रकार आहे तुझ्यावर दाखवते, जे आपण मगाशी ओढणी येस. बघितली तो तसा फक्त पल्लू. लेहंगा घेऊन यंगस्टर्स ज्या अगदी टीनेजर्स असतील किंवा म्हणजे कोणीही त्यांना थोडंसं साडी घालायचा थोडाफार कंटाळा येतोय, सो लेहंग्यावर झालं किंवा सलवार कमीजवर झालं, सो ही ओढणी घेऊन एक नथ आणि चंद्रकोर लावली तरी आय थिंक enough आहे आपण ना? ते फेस्टिव्ह लुक क्रिएट करतोय. खूपच सुंदर आणि मला Yes. प्रत्येक गोष्ट इकडची आवडलेली आहे. आणि खाली जे आहे ते सगळे म्हणजे तेही तेच आहेत, तोच प्रकार आहे, फक्त क्लायंट्सच्या ऑर्डर आहेत ज्या रेडी करून ठेवलेल्या आहेत. ओके, म्हणजे See, आता ह्यांनी पण असा क्रॉप टॉप असा खणाचा ब्लाउज बनवलेला आहे स्कर्ट लेहंग्यावर, जो असा हा तुम्ही बघत असाल तर लेहंगा. येस, लेहंगा बनवून घेतलेला आहे. सो त्याच्यावरच हा असा त्यांचा ब्लाउज जातो का? ब्लाउज पण जातो. येस, ज्याला बॅकला लेडी दिलेली आहे आणि असा पैठणी कॉन्सेप्टचा सुद्धा क्रॉप टॉप तुम्ही बनवू शकता. ओके. ही पण जशी तुम्ही बघत असाल ही आपली मोस्ट सिग्नेचर लुक मधली वाव, मला वाटतं चंद्रलेखा. अंकिताने ही सागा वेडिंग मधली जी आहे ओके. तिने ही परिधान केली होती, तेव्हा हे लुक एकदम व्हायरल गेलं होतं. तिचं प्रेग्नन्सी शूट आपण मॅटर्निटी अच्छा, ओके. शूट केलं होतं, आनंद Influencer. घना. येस, आणि ही जसं मी तुला सांगितलं दिस इज अवर सिग्नेचर साडी Yes. उर्मिला कानेटकरची. खूप सुंदर. येस, आता मी तुझ्याकडचं कलेक्शन बघितलं, मला खूप आवडलं. तर मला सांग, फक्त फिमेल कलेक्शन मी मात्र तुझ्याकडे जास्त बघितलं, म्हणजे फक्त साड्या, घागरा हे सगळं बघते. पण मला जसं की मी प्रसादोजींवर Yes. बघते किंवा सुबोध भावेंवर जे कपडे बघते, तसे मला पुरुषांसाठीचे पण कपडे Yes, काही yes, customize करून त्यांच्यासाठी असतातच, पण तुला माहिती असेल की पुरुष जरा कम्पॅरेटिव्हली कमी रसिक असतात शॉपिंगमुळे किंवा शॉपिंगसाठी, तर त्यांचं शॉपिंग ही डिपेंडन्सी होते त्यांच्या बायकांवर. एक्झॅक्टली. सो असंख्य आपल्याकडे फॅमिलीज येतात, रॅदर आपल्याकडे जे क्लायंट्स वॉकिंग क्लायंट्स आहेत ते फॅमिली कॉम्बोसाठीच असतात. सो त्याच्यामध्ये आपले जातात तर आधी फिमेल साडी चॉईस होते आणि त्यांचा जसा रंग कलर कॉम्बिनेशन आहे त्यानुसार त्यांचे फॅमिली कॉम्बोज तयार होतात, की त्यांचं जॅकेट किंवा त्यांचं कुर्ता किंवा त्यांच्या मुलांचे तसे कपडे. सो आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये जर बघितलं तर वास्तुशांतीसाठी किंवा मुंजीसाठी किंवा घरातल्या लग्नांसाठी आपले असंख्य फॅमिली कॉम्बोज बनतात. सो तो खणात आपल्याला बनवणं पॉसिबल होतं, कारण का फॅब्रिक हे आपलंच आहे. सो त्याच रंगसंगतीमध्ये आणि त्याच फॅब्रिक्समध्ये आणि त्याच कॉन्सेप्टमध्ये आपण पूर्ण फॅमिली कॉम्बोज बनवतो. आत्ता एक लग्न आहे जी त्यातली अर्धी मंडळी US ची आहे, त्यांनी त्यांच्या लग्नाची एक पूर्ण एका त्यांच्या विधीची थीमच खण ठेवलेली आहे आणि आपण येस, आणि आपण मोर देन 15 to 20 खण पैठणी त्यांना दिलेली आहे. क्या बात आहे यार, सुंदर. आता मी तुझ्याकडे खण, इलकल हे सगळं बघितलेलं आहे कलेक्शन. पण मला सांग की फक्त खण इलकल मध्येच तू असणार आहेस की अजून पुढे सुद्धा काही नवीन कलेक्शन बघायला मिळणार आहे, असं काही आहे का तुझ्याकडे? हो, नक्कीच नक्कीच. पावला पावलांनी आपण पुढे जातो. तसंच थेंबे थेंबे तळे साचे आपलं केटू मोठा झाला आहे, तसंच हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. खण हा नेहमीच असणार, केटूचा भाग, अविभाज्य भाग असणार. द सिग्नेचर कॉर्नर विल बी ऑलवेज देअर. खण का दॅट इज अवर ओन क्रिएटिव्हिटी म्हणून ओळखली जाते. पण सोबत आता इतका मोठं कुटुंब झालं आहे की त्या कुटुंबाला फक्त आपण खल आणि इलकल नाही देऊ शकत. हे कुटुंब नक्कीच अजून मोठं करायचं आहे, महाराष्ट्राबाहेर सुद्धा न्यायचं आहे. पण जे ऑलरेडी आपल्याशी जोडलं गेलेलं आहे त्यांना अजून काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी देण्यासाठी वी आर लॉन्चिंग, जे मी तुमच्याच प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा डिक्लेअर करत आहे की वी आर लॉन्चिंग बनारसी सून इन नेक्स्ट कमिंग डेज. बनारसीवर सुद्धा आपलं क्रिएशन आहे जे ह्याच्यामध्ये आत्ता लपलेलं आहे, पण ह्याची झलक आपण, मला वाटतं की एखाद दुसरी झलक बघू आणि बाकी सगळंच तुम्ही केटूवर बघा, बिकॉज केटू इज ऑलवेज इंटेंट टू शो इट इन अ क्रिएटिव्ह वे. बघूया. सो नक्कीच तिला एक दुसरी झलक मी दाखवते. वाव, साडी आहे. येस, ही कोरा बनारसी आहे. 2 शेड्स आहेत का? येस, हे ऑम्रे इफेक्ट मध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर रंगसंगती अवेलेबल आहे. सो मी तुला जसं हँडक्राफ्टिंग आहे ना? येस येस, ह्या सगळ्या हँडलूम, प्युअर हँडलूम
सिल्क मार्क ह्या साड्या आहेत. बनारसीतला हा आपण ना रॉयल बनारसी म्हणून आपण हा प्रकार समजू, का बनारसी म्हटलं तर पटकन डोक्यामध्ये ते काठ आणि पदर जो हेवी असतो जाल बनारसी तो डोक्यात येतो. बट वी आर लॉन्चिंग रॉयल बनारसी. हा त्याचा काय कॉस्टिंग ब्लाउज पीस आहे. बनारसी स्टार्ट्स फ्रॉम 10,000. ओके. येस. त्याच्यानंतर हा रॉ मँगो आहे. ह्यामध्ये सुद्धा खूप रंग शेड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि हा जो आहे हा टिश्यू सिल्क बनारसी. सुंदर रेखा स्टाईल. येस, रेखा स्टाईल. सोना रूपा म्हणतात ह्याला. सोना रूपा बनारसी साडी. सोनेरी आणि चंदेरी दोन्हीही ह्याच्यावर बुट्टी वर्क आहे. सो दिस इज सोना रूपा टिश्यू सिल्क साडी. सो ह्याचीही सुंदर सुंदर झलक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जितकं तुम्ही खणावर प्रेम केलं तितकंच मला असं वाटतं तुम्ही बनारसवर पण प्रेम करा, की हळूहळू आपण भारत ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, प्रत्येक प्रांतातल्या एक एक साड्या आपल्या प्रसिद्ध आहेत. प्रत्येक साडीचा एक एक इतिहास आहे आणि ते मला केटू मध्ये मिळणार. आपण आणण्याचा प्रयत्न करूयात. नक्कीच खूप मोठा आहे आपला इतिहास आणि तो इतिहास घेऊन यायला मला जास्त आवडेल, फक्त त्या साड्या घेऊन येण्यापेक्षा. का माझ्या वाटत नाही की कुठलंच देश इतकं ऐतिहासिक नाहीये जितका आपला भारत आहे. क्या बात. बनारसीचं कलेक्शन तर खूप अफलातून आहे आणि ते चालणार आहे, व्हायरल होणार आहे, जसं तुझं खण इलकल सारखं. पण मला एक प्रश्न आहे, म्हणजे मला माहिती आहे तू गडबडीत आहेस, पण शेवटचा एक प्रश्न विचारते. K2 म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीच्या साड्या जिथे तू मार्केटमध्ये आणलेल्या आहेस आणि महाराष्ट्रीयन सेलिब्रिटींना तू हे करतेस, बट व्हॉट इज K2 म्हणजे का इंग्लिश? हा प्रश्न खूप जणांना असतो की मे बी समटाइम्स लोकांना प्रोनाऊन्स करायला पण इनिशियली अवघड गेला होता. K2 तर काय आहे का जनरली आपल्या नावातनं कळतं की साडीचा प्रकार आहे का, किंवा वस्त्र भांडार म्हटलं तर आपल्याला कळतं, वस्त्रकला म्हटलं तर कळतं, मे बी साड्यांमध्ये असतील. पण K2 म्हणजे काय? पण जेव्हा मी या सगळ्याची सुरुवात केली होती तेव्हा एक विजन क्लिअर होतं की आपला ब्रँड असावा, तो भले आत्ता लहान आहे पण पुढे जाऊन तो मोठा व्हावा. मग त्या ब्रँडला आपलं नाव असावं. सो त्याच्यामध्ये ओनरचं हिडन नेम असावं. मला नक्कीच नको होतं केतकी सारीज किंवा काहीही. माझं नाव असावं आणि आपल्या ब्रँड नेममध्ये ओनरचं हिडन नेम असावं. सो माझं पेट नेम केतू, मला घरात लाडानी केतू बोलवायचे, केतकी केतू. सो त्यामुळे आम्ही K2 असं ठेवलं. जसं माझी इन्स्पिरेशनल जर आपण असं म्हणू तर अनिता डोंगरे, विच नोन ॲज अँड, आपल्याला जर माहिती असेल तर. सो तशा प्रकारच्या लोकांना मी नेहमी एक इन्स्पिरेशन म्हणून जर्नीमध्ये बघितलं होतं. सो त्या ह्याच्यावरनं ते थोडंसं इन्स्पिरेशन घेऊन आणि तो एक स्वतःचा जो थॉट होता की आपलं हिडन नेम असावा आपल्या ब्रँड नेममध्ये. सो दॅट बिकम K2. आणि केतकीचं एक दुसरं व्हर्जन, क्रिएटिव्ह पार्ट ऑफ केतकी. सो दॅट्स वाय K2, द सेकंड व्हर्जन ऑफ केतकी. क्या बात. आणि खूप सुंदर. नेहमीच म्हणतेस की K2 माझं तिसरं बेबी आहे आणि खरंच ते बेबी ग्रो होताना आम्हाला बघायचं आहे. म्हणजे तू मराठी कलाकारांना करतेस खूप सुंदर आणि त्यासाठी मी आज इथे आहे. म्हणजे त्यांच्याच स्टोरीवरनं आज मी प्रत्यक्षात तुला भेटते आणि यू आर द स्वीट हार्ट. म्हणजे खूपच गोड आहेस आणि खूप छान. म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकाला ती तसंच ट्रीट करते. म्हणजे मी लोकमतमधून आली आहे म्हणून तसं नाही, तर मी बघत होते मगाशी आल्यावर तिचं कस्टमरसोबत सुद्धा ती तशीच होती. म्हणजे एका बाळाला कसं आई गोंजारते तसं ती प्रत्येक कस्टमरकडे जाऊन त्यांना काय हवं काय नको या सगळ्याची छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन सगळ्या गोष्टीची काळजी घेत होती. आणि मी म्हटलं जसं की आता तू मराठीपासून थोडं बॉलिवूडकडे हॉलिवूडकडे आपला ब्रँड पोचला पाहिजे, ह्यासाठी तुला शुभेच्छा. थँक्यू. आणि त्या ब्रँड सोबत मला हे जे सगळे पाहतायत ना लोकमतवरचे जे आपले साधे भोळे गोड प्रेक्षक आहेत, मला असं वाटतं त्यांच्या घराघरांमध्ये मला जायला जास्त आवडेल, की त्यांच्या लग्नाचा भाग व्हायला आवडेल, की त्यांच्या घरात लग्न आहे किंवा कुठलाही कार्यक्रम आहे तर चला आपण K2 मध्ये जाऊन शॉपिंग करूया. हा थॉट त्यांच्या मनात जेव्हा येईल ना तेव्हा मला असं वाटेल की आपण खरंच घराघरात पोहोचलो. आणि मुळात
जर तुम्हाला केतकीकडनं साड्या खरेदी करायची असेल तर तुम्हाला मी सांगितले, ठाण्यात असाल तर कसं यायचंय, अगदी पॉसिबल नसेल ना, इंस्टाग्रामवर केटू फॅशन क्लॉजेट या नावाचा तुम्ही लगेच इन्स्टावर जा, फॉलो करा आणि तिथे तुम्ही एक तिला DM करा. सो तुम्हाला केतकी तिथे लगेच रिप्लाय कोणतं काय हवंय ते पण तुम्ही तसं करू शकता. सो हा सुद्धा एक सुंदर ऑप्शन तुमच्याकडे आहे. सो लवकरात लवकर केटूमध्ये या आणि आपला मराठमोळी परंपरेचा ना असा साज जपत तुम्ही शॉपिंग करा इकडनं. आणि केतकी थँक्यू, आज वेळात वेळ काढून आलेली आहेस. तिला जायचंय, तिची मीटिंग आहे सेलिब्रिटी सोबत. सो त्यामध्ये तिला मी 5 मिनिटं करून 5 तास थांबवून घेतले असं. सो आय एम सो सॉरी. आणि ऑल द बेस्ट यार. थँक्यू सो मच. येस, आणि अशीच भेटत लोकमत सखी सोबत अशीच जोडली जात. नक्की नक्की नक्की. आणि थँक्यू सो मच. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. कोणता ड्रेस, कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.